नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी सिद्धार्थ काळे। आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज। कांदिवली पूर्व भीमनगरच्या वरती जो सातारा कॅम्प आहे त्याच्या लगतच वन विभागाची हद्द आहे। त्या हद्दीच्या थोड्याच अंतरावरती जी फॉरेस्टची चौकी आहे त्या चौकीच्या काही अंतरावरती या ठिकाणी भयानक असं प्रकार घडलेले आहे। एका अल्पवयीन मुलीची या ठिकाणी निर्घृण हत्या झालेली आहे। या ठिकाणी प्रथमदर्शी जे काय आहे त्या ठिकाणी जे आदिवासी बांधव राहतात त्यांच्याकडनं या ठिकाणी तोडताना येताना ते शव या ठिकाणी आढळलेला आणि त्यानंतर त्यांनी ताबडतोब वन विभागाशी पोलिसांशी संपर्क करून सदर घटनेची या ठिकाणी त्यांना माहिती करून दिली। परंतु या ठिकाणी जो वन विभागाचा परिसर आहे हा भीमनगर जो सातारा कॅम्प आहे या ठिकाणी ही बाउंड्री जवळच आहे। ही कैलासपुरी या विभागाला कैलासपुरी म्हटलं जातं आणि इथून जवळच आदिवासी पाडा देखील आहे। या पाड्याच्या आणि या झोपडपट्टीच्या मधोमध हे जे वन विभागाचं क्षेत्र आहे या क्षेत्राच्या या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी पोलिसांना सिगरेटचे काही तुकडे दिसले किंवा तंबाखूचे काही पॅकेट दिसलेले आढळून आले। त्यांनी त्या ठिकाणी ते पोलिसांचा तपास चालू आहे की ही हत्या कशी झालेली आहे, कोणी हत्या केली करून या ठिकाणी आणून बॉडी या ठिकाणी आणून टाकली की काय, असं ते विविध चौबाजून त्यांचा ते या ठिकाणी तपास सुरू आहे। आपण बघू शकत या ठिकाणी घनदाट असं जंगल आहे। या ठिकाणी एक फॉरेस्ट विभाग देखील या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होते की अशा ठिकाणी महिला पुरुष येतात कसे, बाहेरील व्यक्ती येतात कसे आणि या ठिकाणी हत्या होती कशी, हा एक गहन असा हा विषय आहे या ठिकाणी मानला जात आहे। नुकतंच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला, या पावसामध्ये देखील या ठिकाणी कोणी आले नाही आणि ही सदर जी घटना घडलेली आहे ही एक दिवसापूर्वी घडलेली असो अशी या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। या ठिकाणी जी आम्हाला माहिती मिळालेली आहे, जे या ठिकाणी आम्हाला काही लोकांनी नाव न सांगता सूत्रांच्या हवाल्यामधून त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जी बॉडी होती त्याच्या मानेमध्ये 3 ते 4 वेळेस धारदार शस्त्राने घोपसून त्या ठिकाणी त्या युवतीची हत्या केली गेलेली आहे। आता संपूर्ण तपास हा समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी तपास सुरू आहे। या ठिकाणी ही युवती त्या युवतीची ओळख पटवण्यासाठी त्यांचे शर्यतीचे प्रयत्न असणार आहे। ही युवती आली कुठून व तिची हत्या कशी झाली व तो व्यक्ती होता कोण, त्यांनी ज्या व्यक्तीने ही हत्या केली त्याच्या ह्या सर्व गोष्टीचा या ठिकाणी तपास करून या ठिकाणी आरोपीला जेरबंद करण्याचं या ठिकाणी त्यांचा प्रयत्न असणार आहे। आणि पुन्हा एकदा वन विभागावरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसतं, कारण की या ठिकाणी जवळच या ठिकाणी चौकी फॉरेस्टची चौकी आहे। ही एक खूप मोठी गोष्ट आहे या घटनेची। या ठिकाणी आता पुढील तपास कशा पद्धतीने होणार आहे हे देखील आपल्याला बघणार आहे। समतानगर पोलिसांच्या हद्दीमध्ये हा येणारा विभाग आहे। येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने वन विभाग बाहेरील व्यक्ती या ठिकाणी फॉरेस्टच्या हद्दीमध्ये येण्यास कशा पद्धतीने त्यांना मज्जाव करण्यात येणार आहे, कसे नियम या ठिकाणी लागू करणार आहे हे देखील बघणे तेवढेच आपल्याला गरजेचे आहे। निर्भीड सम्राटसाठी सिद्धार्थ काळे, कांदिवली, मुंबई। तो लड़की है, बोल रहा मैं मुझे पहले लड़का बताएगा था वो लड़की है। हेलो, मगर उसके 3 बार जो है गर्दन पे चाकू ठोका गया।